विधानसभा निवडणुकीच्या या उमेदवारांच्या यादीत साखर सम्राटांचा जोर. जवळपास 24 कारखानदार विधानसभेच्या मैदानाच्या रिंगणात. नवस्थानी आरक्षण आणि अभूतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत साखर माया घेऊन उतरवणारे 24 नेते आहेत आणि या 24ही नेत्यांची यादी माध्यमांमध्ये फिरते आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर वर चष्मा करणाऱ्या नेत्यांना सर्व पक्षांनी उमेदवारीमध्ये वरचे स्थान दिलेले आहे. प्रचार मुद्द्यांमध्ये जात आणि आरक्षण आणि अभूतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत साखर माया घेऊन उतरणारे 24 नेते आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, तानाजी सावंत, राजेश टोपे, जयप्रकाश दांडगेगावकर यांच्यासह 24 साखर कारखानदारांसह अनेकांनी त्यांच्या मुलांनाही मैदानात उतरवलं आहे. सहकारी साखर कारखाने खाजगी करताना आणि त्यांच्या विक्रीतील घोटाळ्यांमुळे गेल्या दशकभराच्या राजकारणात साखर गुढीतून पकड मिळावी म्हणून सत्ताधारी भाजपनं बरेच प्रयत्न केले. उमेदवारीच्या पहिल्या यादींमध्ये साखर सम्राटांचा जोर पाहायला मिळतोय. जवळपास आतापर्यंत 24 कारखानदार विधानसभेच्या या निवडणुकीच्या मैदानात आहेत. हवामान बदलात आणि अवकर्षण प्रवण क्षेत्रात साखर माया जमवणारे वरच्या स्थानावरचे नेते म्हणजे अमित देशमुख. लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित झालेल्या अमित देशमुख 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून सलग 3 वेळा निवडून आले आहेत. ते खाजगी व सहकार मिळून 16 ते 18 कारखाने चालवत आहेत. या यादीमध्ये जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडगेगावकर, तानाजी सावंत, रत्नाकर गुट्टे यांचीही नावं आहेत. राजेश टोपे 6 वेळेस निवडून आले आहेत तर रत्नाकर गुट्टे यांच्यासह अनेक आरोप करताना ते कारागृहात असताना गंगाखेड मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले होते. वडिलांची कृपा म्हणून राजकारणात आलेले अमित देशमुख आणि राजेश टोपे आपापल्या मतदारसंघात स्थिरावले आहेत. 3 वेळा निवडून येणाऱ्या अमित देशमुख यांच्या देखरेखीखाली जवळपास 18 साखर कारखाने सुरू आहेत. राजेश टोपे हे समर्थ आणि सागर हे 2 साखर कारखाने चालवतात. साखर कारखान्यातून होणाऱ्या राजकीय संबंधाचा अभ्यास आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील म्हणाले की 5000 गाळप क्षमतेच्या मतदारसंघातील एक कारखाना म्हणजे 15 ते 20,000 कुटुंबातील संपर्काचं केंद्र असतं. प्रत्येकाच्या घरातील 3 किंवा 4 मतदार म्हणजे 60-65 हजार सभासदांचा मतदारसंघ बांधलेला असतो. या प्रत्येकाच्या घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची निमंत्रणं शेतकरी त्यांच्या नेत्यांकडे आवर्जून पाठवतात. केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार करणं आणि मतदारसंघाची पकड निर्माण करण्याचा एक भाग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वचक निर्माण करण्यासाठी भाजपाने या क्षेत्रात पुरेपूर उपयोग केलेला पाहायला मिळतो. साखर कारखाना विक्रीतील घोटाळ्यावर याचिका दाखल करणाऱ्या माणिक जाधव यांचे मत आहे. ते म्हणाले की महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी उतरवण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नजर टाकली तर बहुतांश साखर कारखानदारांची नावं पुढे येतात. अजित पवार यांचे भाजपा बरोबरचे नवे मित्र हे याच कारणातून निर्माण झाले. मराठवाड्यातून प्रमुख नेत्यांबरोबर भोकरदनमधून संतोष दानवे, रमेश आडसकर ही राजकीय नेत्यांच्या वारसांची ताकदही साखर गुढीमध्येच दडलेली आहे. खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया, रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, बाबूराव आडसकर यांचा मुलगा रमेश आडसकर हेही साखरेच्या राजकारणातील गुढी ओळखून आहेत. साखर कारखाना आणि घोटाळ्यातील नावांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे रत्नाकर गुट्टे. गंगाखेड मतदारसंघातून त्यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. गंगाखेड शुगर्स मधील अनेक प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये थेट अंमलबजावणी संचालनालयानं कारवाई केलेल्या गुट्टे यांनी पुन्हा एकदा गंगाखेड मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय. या कारखानदारांच्या संपत्तीचे तपशीलही आता मतदारांना आश्चर्यकारक वाटत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले जवळपास 24 आतापर्यंतचे बडे नेते आहेत जे की कारखानदार आहेत. बारामतीमधून अजित पवार, जामखेडमधून रोहित पवार, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे, कोपरगावमधून आशुतोष काळे, दिलीप वळसे पाटील, आंबेगाव, कागलमधून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे परळीतनं, प्रकाश सोळंके माजलगावमधून, बाबासाहेब पाटील अहमदपूर, शंकरराव गडाख नेवासा, सांगोल्यामधनं दिलीप आबा पाटील, राधानगरीमधून के.पी. पाटील, इस्लामपूरमधून जयंत पाटील, घनसावंगीमधून राजेश टोपे, वसमतमधून जयप्रकाश दांडगेगावकर, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, शिराळामधून मानसिंग नाईक, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, परांड्यामधनं, औस्यामधनं अभिमन्यू पवार, निलंग्यातनं संभाजी पाटील, तुळजापूरमधून राणा जगतसिंह आणि सोलापूरमधून सुभाष देशमुख अशा कारखानदारांची यादी सध्या माध्यमांमध्ये फिरते आहे. साखर माया खरं तर एवढी महत्वाची आहे का हाही प्रश्न महत्वाचा आहे. अशा पद्धतीनं 24 कारखानदार हे विधानसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. साखरेचा आणि कुठंतरी निवडणुकीचा एक मोठा संबंध आहे. तुम्हाला वाटतं का मंडळी? नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.